नमस्कार सगळ्यांना. आपण आत्ता आहे बर्लिनमध्ये आणि बर्लिनमध्ये फिरायसारखं का नाही भरपूर आहे. तर सुरुवात आपण करूया आज अलेक्झांडर प्लाट्सपासनं. तिथं कॅथेड्रल वगैरे भरपूर काय काय आहे, टावर वगैरे. म्हणजे तुम्ही तो टावर पिक्चरमध्ये किंवा एखाद्या फोटोमध्ये वगैरे बघितला असलेला. जर्मनीचा फोटो ज्या ज्या वेळी येतोय का नाही त्या टावरचा फोटो वगैरे असतोय तिथं. मग आपण तिथनं चालू करूया. तर चालू करूया आजच्या ब्लॉगला. चला कंटिन्यू करूया. तर निघलो आता. एकदाचं आवरलं सगळं, सामान वगैरे घेतलं सगळं, खायचं वगैरे. निघूया. आज वातावरण तर एकदम खतरनाक झाले. विमानं गेल्यात वाटतं 2. इकडे गेले इकडे गेले. भारी आहे, बेस्ट वातावरण झाले. जाऊया आता. ट्रेन पकडली पाहिजे. 2 ट्रेन चेंज करायचे आहेत ॲक्च्युली. एक तास दाखवते मॅपवरती. आता बघूया, ट्रेनमध्ये बसून तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो. आलो आता. ही आहे ती उबान स्टेशन आहे. म्हणजे ही अंडरग्राऊंड चालत्या मेट्रोसारखी, जमिनीच्या खालनं चालत्या. आणि ते सायकल पार्किंग वगैरे दिले. म्हणजे सगळ्यांना प्रायोरिटी आहे. सायकल तर इथं जास्त वापरतात, त्यामुळे इथं पण सगळे सायकल पार्किंग वगैरे आहेत. आणि हे असं स्टेशन आहे. इथून एंट्रान्स आहे ह्याची. इकडून सायकल वर खाली न्यायला रोड आहे. आणि U5 स्टेशनचं नाव आणि नंबर टाकला आहे. पुढची गाडी 7 मिनिटांना आहे. आली गाडी. अशा पद्धतीची उभान आहे. चला आता दुसऱ्या आत. आलो आहे अलेक्झांडर प्लाटच्या इथं. हे आहे ते अलेक्झांडरचं उबान स्टेशन आहे. म्हणजे हे पण अंडरग्राऊंडच आहे. आता बघूया, ट्रेन येणार आहे 2 मिनटात, तोपर्यंत थांबायचं. तर शेवटी आपण पोचलोच. मी आत्ता इथं अलेक्झांडर प्लाट्सवर. आणि हे आहे ते बर्लिन शहराचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे बर्लिनचा TV टावर. हा TV टावर जवळजवळ 350 मीटर उंचीचा आहे. आणि म्हणतात पण वर एक रेस्टॉरंट आहे, रोटेटिंग रेस्टॉरंट आहे, पण मी तर काय अजून बघितलेलं नाही. पण चांगला आहे. हे रॉटेस राट हाऊस वगैरे जे आहे म्हणजे, आणि चर्च वगैरे जे आहे. आणि हा आहे तो बर्लिनचा फेमस फाउंटन. पुढनं पण दाखवतो. असा आहे तो बर्लिनचा टावर. असाच आहे, जस्ट मोठा प्लॉट आहे. म्हणजे एक मैदान केलं आहे, असं सपाट आहे सगळं. आणि हा आहे तो TV टावर आहे. हा आहे तो स्टॅच्यू आहे, तो इंटरनॅशनल फ्रेंडशिपचा आहे. आता ह्याला इंटरनॅशनल फ्रेंडशिप का म्हणतात ते काय माहीत नाही. काही फ्रेंडशिपचं तर काय दिसत नाही आहे त्यात. असा स्टॅच्यू आहे. त्यात मगर वगैरे आहे. म्हणजे फाउंटेन तर आहे, पाणी पण नाही आहे त्यात. मगर वगैरे ठेवला. तिथं कासव आहे. तर ही बिल्डिंग आहे ती बर्लिन कॅथेड्रल आहे. बर्लिन म्हणजे हिस्टॉरिक बिल्डिंगच आहे. वर्ल्ड वॉर 2मध्ये 2च्या पण पहिली आहे. पण वर्ल्ड वॉर 2मध्ये पण हिला बरंच नुकसान झालं होतं. पण आज पण त्यांनी मेंटेन केलं आहे चांगले. आता पण त्याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. चांगले आहे बिल्डिंग. आतून वगैरे एंट्री आहे, पण आता रिनोव्हेशनच्या कामामुळं त्याची एंट्री बंद केल्या, नाहीतर आतून पण बघितली असती. हे असं दिसतंय बर्लिन कॅथेड्रल. ह्याचा फ्रंट व्ह्यू आहे. आणि ह्या बाजूला असं गार्डन वगैरे केले. आणि इकडं हा पण कॅथेड्रलचाच एक भाग आहे. म्हणजे बर्लिनचा डोम म्हणून ओळखलं जाते याला. आणि याची हिस्ट्री पण वर्ल्ड वॉर 2 पासून आहे. वर्ल्ड वॉर 2च्या आधीच बांधलेलं हे.
पण दुसऱ्या महायुद्धात पण याच्यावर खूप मोठे अटॅक झालेले. याच्या मागची जी बिल्डिंग आहे त्याच्यावर बुलेट्सचे वगैरे म्हणजे गनशॉट वगैरे त्याचे पण अजून शिक्के किंवा जे शॉट असतात, जे खड्डे वगैरे पडलेले असतात ते पण अजून बघायला मिळतात. तर असा आहे हा बर्लिनचा कॅथेड्रल. ही एक इथली बिल्डिंग आहे. हे आहे ते एक म्युझियम आहे आणि याची पिलर्स बाहेरची मेन कमान वगैरे आहे अशी. आणि मेन अट्रॅक्शन जे सांगत होतो मी तुम्हाला ते हे गनचे शॉट्स. हे अजून गोळ्यांचे मार्क आहेत इथं, म्हणजे इथं युद्ध झालेलं वर्ल्ड वॉर 2चं अजून क्लिअर दिसत आहे इथं. या बाजूला बघितलं तर हे असे भरलेत, पूर्ण गेटवरती भरलेत असे सगळे. या बाजूला पण आहे, या बाजूला दाखवलं तर पुढच्या बाजूला जास्त आहेत तसे इथं. तुम्हाला काय अरे अंदर इथं पूर्ण भरले. मसाईचा बाहेरचा व्ह्यू. तर हा डाम बघितला तर पूर्ण गोळ्यांनी भरला आहे, सगळीकडे मार्क आहे त्याच्या. पण हे नंतर रिनोव्हेट करण्यात आलं, चांगलं रिनोव्हेट केलं आहे. पण हे जे ओल्ड सिम्बल जे आहेत, म्हणजे ज्या आठवणी जुन्या होत्या त्या अजून ताज्या ठेवल्यात. चांगला आहे. तर असा होता ह्यो अलेक्झांडर प्लॉटचा छोटासा टूर. तर पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया, नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करूया. तोपर्यंत बाय.